थांबू शकत नव्हते. महाराजांनी निरोप पाठवला आणि जड अंतःकरणाने किल्ला दिलेरच्या स्वाधीन करून डोळ्यातल्या न थांबणाऱ्या पाण्यानिशी मराठे खाली उतरले. बहादर मराठ्यांनी शेवटपर्यंत दिलेर खानाला पगडी घालू दिली नाही. मुघलांसाठी पुरंदर अभेद्यच राहिला. महाराज तहाला बसले. 23 किल्ले आणि 4 लक्ष गुणांचा मुलूक महाराजांनी मुघलांना लिहून दिला. पुरंदरीचा भगवा खाली आला. पुरंदरावर मोघली चांद तारा फडकू लागला. लढायचं ते राजा होण्यासाठी नाही, लढायचं ते रयतेसाठी, लढायचं ते हिंदवी स्वराज्यासाठी, लढायचं ते प्राणप्रिय भगव्या ध्वजासाठी. माँसाहेबांचं स्वप्न, महाराज साहेबांचा संकल्प म्हणजे हिंदवी स्वराज्य. राजगडाच्या बाले किल्ल्यावरून दिसणारी सिंहगड, पुरंदर, रोहिड्यावरची मुघली निशाणं महाराजांना पुढची 4 वर्ष रोज बेचैन करत होती. आणि एक दिवस सरसेनापती प्रतापराव गुजर राजगडावर आले. महाराज औरंगजेबाने तह मोडला. स्वराज्य यज्ञात समर्पित होण्यासाठी हजारो समिधा महाराजांच्या आदेशासाठी परत आतुर झाल्या. सिंहगडाची जोखीम उचलली तानाजीरावांनी. सिंहगडावरचं मोघली निशाण मराठ्यांनी खाली तर खेचलं, पण तानाजीरावांसारखा सिंह स्वराज्याच्या कामी आला. तानाजीरावांच्या बलिदानाने मराठे पेटून उठले आणि 1च महिन्यात पुरंदरावर भगवा परत एकदा फडकला. पुरंदर आनंदून गेला. अभिमानाने त्याचा मूळ भरून आला. महाराजांच्या शब्दांनी परत एकदा मोहरून उठला. लढायचं ते रयतेसाठी, लढायचं ते हिंदवी स्वराज्यासाठी, लढायचं ते प्राणप्रिय भगव्या ध्वजासाठी.